हॅलो, गुड मॉर्निंग. आज आहे माझा डे 3 इन पॉंडिचेरी. डे 3 म्हणजे मी रेडी झालेली आहे. हा माझा OOTD आहे. मी एक वाजता स्कर्ट घातला आणि एक टँक टॉप ब्लॅक कलरचा, आणि त्याचा मी गेट रेडी विथ मी शूट केलाय, जो की मी इन्स्टावर अपलोड करेन. तर तुम्ही इन्स्टावर फॉलो करा मला. आणि आता मी मस्त रेडी झाले. मी आज एक बोल लावलाय सुंदर असा. आता आम्ही कुठे, आज आमचे 2 इम्पॉर्टंट बीच आहेत पॉंडिचेरीतले, जे आमचे बाकी आहेत ते आज आम्ही फिरू. सो आमचे 2 जे बीच आहेत ते ईडन आणि पॅराडाईस आहे. सो आम्ही ईडन आणि पॅराडाईस बीचला आज जाऊ. आणि मग तिथून गेल्यावरती आम्हाला ऑरोविला पण करायचं, पण ऑरोविलाला खूप चालायला लागेल आणि थोडीशी गरमी आहे इथे. सो आम्हाला गॅरंटी नाही की आम्ही चालत तेवढं जाऊ की नाही, पण आम्ही प्रयत्न करू. म्हणजे आम्ही सुरुवातीला आधी जे 2 इम्पॉर्टंट बीचेस आहेत, एका बीचला जायला तर बोटीतून जायचंय, मग ते आम्ही एक्सायटेड आहे करायला, आणि ते आम्ही करू. आणि मग नंतर आम्ही जर टाइम भेटला तर ऑरोविलाला जाऊ. हा आहे आमच्या हॉटेलचा व्ह्यू, आणि आमची स्कूटी खाली लावली आम्ही. ओके, मस्त आहे ना. पण ना आम्ही जो स्कूटीवरून जातो ना, एवढं ऊन असतं ना. मेन का आम्ही रोज सकाळी बोलतो आज सकाळी 5 वाजता निघू, उद्या सकाळी 7 वाजता उठू. तर आम्हाला रोज उठायला लेट होते आणि आम्ही लेटच निघतोय. आणि आता पण आम्ही जो स्कूटीवर बसतो ना तेव्हा ऊन असतं, त्याच्यामुळे कॅप वगैरे घालावी लागते. मग ही सगळी हेअरस्टाईल केली आहे मी एवढी सुंदर, ती पूर्ण माझी हेअरस्टाईल खराब होऊन जाणार आहे. काही मी हेअरस्टाईल माझी राहणार नाहीये. अरे, आणि काल मी व्हिडिओ सगळे शूट केले ना, माझा पूर्ण मोबाईल फिल झालाय, पूर्ण चार्ज, माझी स्टोरेज संपली. तर मला आता पेनड्राईव्ह पण चेंज करायचं आहे, आणि मला मोबाईलला माझा चार्ज पण नाहीये. हे व्लॉगर्स म्हणजे एवढं ऍडजस्ट करतात, आपल्याला असं वाटतं की आपण व्लॉग करू, मज्जा येईल, पण ऍक्च्युअलमध्ये जेव्हा आपल्याला व्लॉग करायचा असतो ना, तेव्हा बऱ्याचशा गोष्टी मिस होतात. जसं की मी आणि अनघाने खूप ठरवलेलं की आम्ही असे मस्तपैकी रील्स करू आउटफिट सोबत, असं वगैरे खूप काय काय ठरवलेलं, पण त्यातलं आमचं काहीच होत नाही, कारण की आम्ही ऑन द स्पॉट जाऊन ते सगळं विसरतोय करायला. आणि तिथे जाऊन आम्ही व्लॉग करतो, त्याच्यामुळे ते सगळं करायला आम्ही विसरतोय. आणि दुसरं म्हणजे मला मोबाईलची खूप हे करावी लागते, सारखं त्याला चार्जिंग, म्हणजे रात्री आल्यावरती मला चार्ज करावं लागतंय. मग तेव्हा मी स्टोरी नाही टाकू शकत, मला स्टोरी टाकायला टाइम भेटत नाहीये. मला आता मेमरी सगळी हे करायची, तर मी आता स्कूटीवर नशिबानं का स्कूटी चालवणार आहे, म्हणून मी स्कूटीवर मागे बसून सगळी मेमरी ऍडजस्ट करीन. मग काय माहिती आज स्कूटीचा व्लॉग करायला भेटतोय की नाही. पण इथले जे टाउन्स आहेत ना ते मस्त आहेत, एकदम असे फ्रेंच कॉलनी टाईप स्ट्रक्चर आहे. ते थोडे मी काल शूट केलेत, मी कालच्या व्हिडिओमध्ये टाकेन. आणि आज पण बघूया काय काय करायला भेटतं. बीच, दोन्ही जे बीच आहेत ना त्यातला एक बीच ब्लू फ्लॅग बीच आहे, म्हणजे एकदम असा क्लीन बीच असणार आहे. सो बघूया, आज तिथे गेल्यावरती मी तुम्हाला सांगेन कसा आहे तो, माझा एक्सपिरियन्स पण सांगेन. ओके, बाय. ब्लॉग पूर्ण कंटिन्यू करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा यार, सबस्क्राईब करा, लाईक पण करा, शेअर पण करा, सबस्क्राईब पण करा. मजा. चालू झालं. चला आता आम्ही निघालोय. अरे ना, हा आहे आमचा आजचा OOTD. आम्ही आज चाललोय एडन बीच ना, ग्राउंड एडन आणि पॅराडाईस. आरशात ये ना, आरशात चांगली दिसतोय आपण. हे घे. सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत बघा, लोकांना झिपलाईन वगैरे करतायत. सो ईडन बीचला तुम्ही आलात तर तुम्हाला सगळ्या ह्या ऍक्टिव्हिटीज करायला मिळतील. ते पण आहे, त्याचे गुब्बाऱ्यासारखं बलून सारखं दिसतंय ना, त्याच्यामध्ये आतमध्ये राहून ते असं रोल करायचं. रिव्हर बोटिंग आहे, झिपलाईन आहे, आणि अजून एक ऍक्टिव्हिटी आहे, म्हणजे ती जी वरची उडायची विमानं असतात ना, विमानं किंवा काय म्हणतात त्याला, आय डोंट नो, तर ती आहे. मी बघते ह्याला काय म्हणतात ते आणि सांगते तुम्हाला. ओके,
आम्ही आता पोहोचलो एडन बीच. खूप ऊन आहे यार, खूप ऊन आहे. खूप क्लीन बीच आहे. आम्ही डेली एक नारळ पाणी पितोय पांडिचेरीला येऊन. हा, स्किन पण खूप टॅन झाली. आणि मला सांगते स्किन टॅन झाले ते सांग. स्किन पण खूप टॅन झाले, त्यामुळे फोटोज आता काय माहिती. उद्या तर आम्ही खूप मस्त प्लॅन केला होता. OOTDचा पण सगळा प्लॅन आमचा पोपट होणार आहे. ते दाखव का ना काय करतात ते. ह्याला काय म्हणतात ग? पॅराग्लायडिंग ह्याला थोडी म्हणतात. मस्त बीचवरती बेस्ट. बायोडिग्रेडेबल, नॉन बायोडिग्रेडेबल. हे आहेत आम्ही थकलेले भागलेले टुरिस्ट. पूर्ण आमचे फेस गळालेत. ऍटलीस्ट लिपस्टिक तरी लावूया ना ग आता आपण. ती पण गेली आम्ही. आणि इथे एवढं आम्हाला खाण्यासाठी एवढं फिरावं लागतंय ना. म्हणजे कॅफेज आहेत पण ते फक्त व्हाईट टाउन मध्ये आहेत. बाकीचे जे पण पॉंडिचेरीचे स्पॉट्स आहेत ना त्यात कुठेच कॅफे नाही आहेत. सो तुम्ही हा सगळा विचार डोक्यामध्ये घ्या आणि तरच पॉंडिचेरीला या. म्हणजे फेल ट्रिप नाही आमची. आमची ट्रिप फेल नाहीये. मजा करतोय आम्ही, पण गर्दी पण खूप आहे. आणि दुसरं म्हणजे दोघी असल्यामुळे थोडं आम्हाला प्रॉब्लेम होतो. आमची स्कूटी आम्हाला बघावी लागते, हे बघावं लागते, ते बघावं लागते. मला राईड करावी लागते. हा, ही राईड करते. मी बसते मागे टाळा वाजवते. लोकेशन पूर्ण मी करते. हे बघ, ते बघ, ते बघ. मागे बसून सगळं सेकंड हँडचं काम मला करावं लागतं. आणि इथे बघा लाईन बघा. लाईन आहे ना, फेरीसाठीची लागते. आता ही एवढी ही लाईन ग. एक काम कर, जरा माझ्या बॅग मधून लिपस्टिक कर. आम्हाला पकड, मी लिपस्टिक जरा काढते. जरा लिपस्टिक. अरे हा, आम्ही ना मगाशी शिंपले जमवले. थांबा तुम्हाला शिंपले दाखवते. आणि मस्त शिंपले जमवलेत. आणि हा मी सकाळी बो असा एस्थेटिक हे सगळं करून जो मी लावला होता गेट रेडी विथ मी करताना, त्याचा पूर्ण पोपट झालेला आहे. आणि तो ब्रो माझ्या, मी तुम्हाला बोलली ना, आम्ही एकदा टोपी घातली की आमचा पूर्ण लुक खराब होतो. सगळ्या लुकची माती. तरी पण काय फेसवरती काय ग्लो येत नाहीये. ठीक आहे, आता आम्ही, तुला लावायची लिपस्टिक. आता आम्ही चाललोय पॅराडाईज बीचला. पण लाईन दाखवते सनसेटच्या व्ह्यू साठी. तर आपण एक सेकंड, आम्ही तुम्हाला सांगता गडबड सांगता. आम्ही तिथे 3:30 वाजता पोहोचलोय. आता लाईन आहे ही एवढी मोठी. 4 वाजता लास्ट फेरी आहे. मग आता आमच्या लाईनला फेरीची तिकीट म्हणजे आम्हाला आता तिकीट भेटून आम्हाला फ्लाईट काय बोलते मी, बोट राईड भेटते की नाही काय माहिती नाही. आणि त्याच्यानंतर पण आम्हाला काय आहे की 5ची लास्ट रिटर्न फेरी 5ची आहे. मग जर आम्ही आता 4ला तिथे पोहोचतोय, आम्हाला 5ला परत निघायचं आहे, तर आम्हाला तिथे जाऊन अशी घाई करावी लागेल. तर आपल्याला भेटू द्या यार, फेरी भेटू द्या. कारण की आमचा हॉटेल आणि हा पॅराडाईज बीच खूप लांब आहे. सो आम्ही परत इथे उद्या नाही येऊ शकत. उद्या आम्हाला दुपारी निघायचं आहे. दुपारी पण नाही, लवकर निघायचं आहे. उद्या आम्हाला रोड नाहीये, रोड खूप लांब आहे. हा, ऑप्शन फेरीचाच ऑप्शन आहे. आणि आम्हाला
उद्या सकाळी इकडे मंदिरात पण जायचं आहे का मस्त म्हणजे आम्ही साऊथ इंडियन लुक करून जाणार आहे ना. जाताना गजरा नेऊया का उद्या सकाळी घ्यायचा आणि सकाळी भेटला पाहिजे आपल्याला. मंदिर साईडला असतं. ठीक आहे मंदिराच्या इथे आम्ही भेटेल असं विचार करतोय. ओके देखते दाखवते तुम्हाला पॅराडाईज बीच. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं की आम्ही जरासे केस वगैरे बांधलेत. आम्हाला वाटलं आम्हाला फेरीतून जायला भेटेल मस्त आमचे फोटोज वगैरे येतील पण आम्ही जराशी लिपस्टिक टचअप केलं पण आम्हाला असं वाटतं आता की आम्हाला जायला नाही भेटणार आहे कारण की फेरीचं तिकीट आम्हाला नाही भेटत आहे आता आणि म्हणून आम्ही आता फिरतोय. आता आम्ही इथे जिथं जो लास्ट स्पॉट आहे बीचचा दिसायचा तिथे बघतो जर आम्हाला काही लांबून दिसतंय का. नाहीतर मग आम्ही आता असं ठरवलं की आता नाहीच जायला भेटत तर काय करायचं म्हणून आता आम्ही दुसरे 2 बीच आमचे बाकी आहेत. हां सॅरेनिटी आणि प्रॉमनाड ना. हां सॅरेनिटी किंवा प्रॉमनाड बीचला आम्ही जाऊ आता आणि मजा करू. आता काय करणार नाही जायला भेटत तर काय करणार यार. जायचं होतं पण आम्हाला पण आता नाहीच जायला भेटत आहे फेरीने. पण आता इथे एक स्पॉट आहे थांबा जरा. हां अँकरिंग काय करते नाही जायला भेटत तर काय करणार. इधर से तो जा सकते. ब्लॉगर्स बोलतील आमचा उपकार करतेस का? हाँ अच्छा इतना ही सीन दिखा सकती हूँ मैं. एवढंच दाखवू शकते मी तुम्हाला कारण की मी स्वतः जात नाहीये बीचला. मी स्वतःच नाही जात तुम्हाला काय दाखवू. ती मला बोलते की तू काय कसली ब्लॉगर. आता काय करू मी नाही जायला भेटलं तर नाही भेटलं. हा जो बीच आहे तो एकदम प्रॉमनाड बीच आहे आणि हा एकदम मरीन ड्राईव्हची फील देतो फुल ऑन मरीन ड्राईव्ह. बट पाणी थोडंसं स्वच्छ आहे इथे ते तर सांगावं लागेल आपल्याला. खूप सुंदर आहे रिलॅक्सिंग फील मस्त. आम्ही आता आहोत प्रॉमनाड बीचला. आम्हाला पॅराडाईज बीचला तर काही जायला भेटलं नाही. आम्ही प्रॉमनाड बीचला आलो. पण उद्याचा आमचा जो प्लॅन आहे ना त्याच्यामध्ये आम्ही असं विचार करतोय की किती वाजता निघायचं आहे का 5:30 वाजता. बघा उद्या जर सकाळी लवकर जमलं तर आम्ही प्रॉमनाड बीचला जाऊ. ॲक्च्युली 2 दिवसापासून आमचं असंच होतंय. आम्ही निघतो पण आम्हाला स्कूटी चालवायची आम्हाला थकायला पण होतं आणि मग ती स्कूटी परवाच्या दिवशी कालचा दिवस आमचा पूर्ण स्कूटी शोधण्यामध्ये गेला. आजचा आमचा दिवस असाच चाललाय. आणि तुम्हाला जरा व्ह्यू दाखवते थांबा. पण मी तुम्हाला एक सांगू का माझं सजेशन ऐकाल तर रॉक बीच आणि प्रॉमनाड बीच एकदम सेम आहे. सो जर तुम्हाला जमलं तर तुम्ही पहिल्या दिवशीच ईडन आणि पॅराडाईज बीच कव्हर करा कारण की ते दोन्ही बीच बेस्ट आहेत. ते मिस नका करू. आता आमचा आज पॅराडाईज बीच मिस झाला म्हणून आम्ही कदाचित उद्या लवकर प्रयत्न करू पण उद्या आम्हाला दुपारी निघायचं आहे परत वापस आमचा ट्रिप ब्लॉग संपणार आहे त्यासाठी आम्हाला उद्या निघायचं. तर तुम्ही असं करा ठीक आहे. तुम्ही पहिल्या दिवशीच ईडन आणि पॅराडाईजला जा आणि बाकी सगळे बीच तुम्ही नंतर फिरा कारण की ते थोडे लांब पण आहेत. तिथे जायला जवळपास आमच्या हॉटेलमधून आम्हाला बाय स्कूटी आम्हाला जायला जवळपास 45 मिनिट्स लागतात. सो आणि यायला परत 45 मिनिट्स आणि पॅराडाईज बीचला तर 45 मिनिट्सचा पहिले डिस्टन्स मग तिथून आम्हाला परत फेरी करून जायचं आहे. सो त्याच्यामुळे आम्हाला जमत नाही आहे ते करायला पण आम्ही करू उद्या आम्ही ट्राय करू. ओके बाय बाय. तर आता आम्ही आलोय ऑरोबिंदो आश्रमला. हे इथे प्रॉमनाड बीचच्या एकदम जवळच आहे आणि आम्हाला हा एक स्पॉट कव्हर करायला मिळाला पण आतमध्ये ते लोक काहीच व्हिडिओग्राफी करायला देत नाही आहेत. सो आम्हाला काय व्हिडिओग्राफी करायला नाही आली. तर अनघा आता माझा व्लॉग करते आज पहिल्यांदा. अनघा मला शूट करते व्लॉग करताना पण अनघाने माझे गेट रेडी विथ मी शूट केलेत. आता ह्या आश्रममध्ये आतमध्ये तुम्हाला व्हिडिओग्राफी करायला देणार नाहीत. सो तुम्ही व्हिडिओग्राफी नाही करू शकत पण आतमध्ये जाऊन तुम्ही बसू शकता. मेडिटेशन एरिया आहे तिथे जाऊन तुम्ही मेडिटेट करू शकता. छान आहे.